भगवान श्री दत्तात्रय कृपेने श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांच्या आशीर्वादाने गुरुदत्त भक्तिधाम मंदिरामध्ये श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा उच्चार संपन्न झालाय। कुचेकर परिवाराने कुठल्याही प्रकारच्या खर्चाची पर्वा न करता चांगल्या पद्धतीने श्रीमद भागवत कथेचे आयोजन केले आहे। तसेच पंढरपूर येथील भागवताचार्य आणि रामायणाचार्य साध्वी परमपूज्य अनुराधा दिदी यांनी मधुर वाणीतून भगवंतांच्या नानाविध लीला सांगितल्या। श्रीमद भागवत कथेतून सुख समाधान शांती प्राप्त होते असं निरूपण देवगड देवस्थानचे महंत हरिभक्तपरायण भास्करगिरी महाराज यांनी केले। पाईपलाईन रोड भिस्तबाग येथील संत किसनगिरी नगर येथे गुरुदत्त भक्तिधाम मंदिराच्या 6व्या वर्धापन दिनानिमित्त श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। श्री क्षेत्र देवगड देवस्थानचे उत्तराधिकारी हरिभक्तपरायण स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचा समारोप करण्यात आला। काल्याच्या कीर्तनानंतर आणि महाआरतीनंतर प्रसादाचं वाटप करण्यात आलं। या भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्यास भिस्तबाग रोड संत किसनगिरी नगर येथील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा यशस्वीतेसाठी श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबानगर भक्त मंडळाने अथक परिश्रम घेतले। पूजनीय आदरणीय दिदीच्या मुखामधून आपण गोड प्रभूच्या लीला ऐकलेल्या आहेत आणि आजही कीर्तनामध्ये आपण आदरणीय स्वामीजीच्या मुखामधून प्रभूच्या लीला ऐकलेल्या आहेत। भगवंताच्या गुणांनी लीलेने आपले जीवन मंगलमय होईल। भगवान दत्तात्रयाचा आशीर्वाद, सर्व संत महंतांचा कृपाशीर्वाद, सद्गुरू किसनगिरी बाबांचा कृपाशीर्वाद, या कथेची पर्वणी आपल्याला ज्यांच्या माध्यमातून प्राप्त झाली असे सन्माननीय श्री कुचेकर परिवार यांनी कुठल्याही प्रकारच्या खर्चाचा विचार न करता हा सर्व या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला। त्या कुचेकर परिवाराचं सर्व भक्तांच्या वतीने आणि आपल्या भक्त मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत, अभिनंदन। आताच त्यांनी सांगितले जसे आपले काही विद्यार्थी राहतात आणि सेवा करणारी मंडळी राहतात, त्यांना काही एका वस्तूची आवश्यकता होती, ते म्हणजे ते वस्तू आम्ही दे। आता वस्तू केवढीची आहे का पण बरीच म्हणजे 15-17 हजाराची काहीतरी आहे। 15,000 मग तोट्यातच काम आहे। हे सगळं आता देणार त्यांनी सगळ्या मोठ्या प्रेमाने हे सर्व काम केलेलं आहे। ते मिक्सर देणार आहेत ना, साऊंड मिक्सर म्युझिक आवाज आवाज मला वाटलं आमच्या मुलाखत भजना करतात बरं साऊंड मिक्सर ते देणार आहेत, पण ते मिक्सर करता आलं पाहिजे। बरं हळूहळू पहा, गरज असली तर पहा, नाही तर तुमची गरजेचं असेल ते पहा। तेव्हा त्यांनी उदार अंतःकरणाने हे सगळं आपल्या देवस्थान करता इथं दिलेलं आहे। हे जे स्थान आहे हे आपलं सर्वांचं आहे, सर्वांच्या भक्ती सुखाकरता आहे। जात धर्म पंथ स्त्री पुरुष या सगळ्या बंधनाला तोडून यारे यारे लहान थोर याती भरते नारी नारी, आपल्याला सर्वांना आनंद कसा प्राप्त करून देता येईल। आता हे लहान लहान मुलं उड्या मारून आले, त्याच्यातच आनंद आहे त्यांना, म्हणून त्यांना दूर करता कामा नये। जे कधी येतच नाही त्यांना अति दूर करताही कामा नये, पण दूर गेलेली जवळ आले पाहिजे, जवळ आलेली शांत झाले पाहिजे। याच्याकरताच कथा असते, याच्याकरता सत्संग असतो। आज या काल्याच्या कीर्तनाच्या निमित्ताने आमचे सर्व देवगड सेवेतील भक्त मंडळ या ठिकाणी गायक वादक आलेले आहेत, त्यांचंही मंडळाच्या वतीने अभिनंदन। आज एक चांगला आहे, श्री छाया करी शेष, ऊन आहे परंतु ढगाने आपल्याला सावली धरलेली आहे। काल थोडा पाऊस आला होता, पावसाची आवश्यकता आहे। उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी संजय सावंत, अहमदनगर।